फिर एक बार आप सभी तमाम दर्शकों का स्वागत है। आज के दिन का आखिरी मुकाबला, आज के रात का आखिरी मुकाबला आपके सामने जारी होता हुआ। अमोल, क्या कहानी है आज के दिन की अगर बात की जाए? एके स्पोर्ट वरवड़े और देवांश स्पोर्ट्स वरवड़े टीम ने क्या करामत की है जो ये आखिरी मुकाबला खेल रही है? श्यामसर, दोन्ही संघ आहेत ते एकाच संघाला हरून क्वार्टर फायनल मध्ये आलेत। सही बात आपने फरमाई है कि दोनों टीमों ने एक ही टीम को हराया है। एके स्पोर्ट वरवड़े की बात की जाए तो दानिश 11 देवबाग टीम को हराया है और क्वार्टर फाइनल में प्रवेश किया है। देवांश स्पोर्ट वरवड़े की बात की जाए तो उन्होंने भी दानिश 11 देवबाग टीम को अभी हराया है और अभी प्रवेश भी किया है क्वार्टर फाइनल मुकाबले में। गेंदबाजी मोर्चे पर विकी भोईर, गेंदबाजी मोर्चे पर फुल टॉस गेंद बनाकर खेला है। एक रन मिलता हुआ। दोनों भी बल्लेबाज अमोल एक एक रन लेकर खुद का अकाउंट ओपन करते हुए। रब्बानी और अमोल भोसले की जोड़ी मैदान के अंदर। वाह वाह, रफ्तार भरी गेंद, रफ्तार के सौदागर है विकी भोईर जिनका नाम है। अच्छी गेंदबाजी करते हुए और तमाम दर्शकों के दिलों में जगह बनाते हुए ये दिखेगा गेंद। टिप्पा गिरने के बाद काफी तेज रफ्तार से अंदर की तरफ आई। किरण पवार ने अपना काम पूरा किया। अच्छी गेंदबाजी होती हुई मैदान के अंदर। फिर एक बार विकी भोईर गेंदबाजी मोर्चे पर। सामने बल्लेबाज है रब्बानी। वाह, खूबसूरत तरीके से ये खेला हुआ शॉट है। गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। क्या? जी हां, जी हां, जी हां, प्रयास, आखिर प्रयास रहता हुआ गेंद जाते हुए सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। क्या बात आहे, मोठा सामना आहे दोन्ही संघांसाठी, जिंकणं अनिवार्य आहे। विकी भोईरचा फुल टॉस हवेत खेळत फटका फसलाय मिस्टर JPL च्या गोदीमध्ये। विकी भोईरच्या खात्यामध्ये विकेट। रब्बानीचा काही संपला। पहिला धक्का बॅटिंग टीमला। रब्बानी आउट। साठी बघूया पंच काय निर्णय घेत आहे। तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते। तिसरे पंच आमचे अमोल मेस्त्री सर काय निर्णय देत आहेत पाहूया। tenniscricket.in वर तुम्ही लाईव्ह मॅच बघता आहात। रात्रीचे बरेच वाजलेले आहेत, मध्यरात्रीचे जवळजवळ 2 वाजून गेलेले आहेत, तरी देखील प्रेक्षक वर्ग बघा। आमच्या चंद्रू जाधवचे वडील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। जाधव सर, तुमचं स्वागत आहे। हा बॉल फेयर है, चांगला बॉल, अच्छी गेंद डाली थी विकी भोईर ने, काफी तेज रफ्तार से डाली थी। और मिडॉप के जो खिलाड़ी थे विश्वजीत ठाकुर, जिन्होंने एक आसान सा कैच पकड़ा। पहला विकेट रब्बानी के रूप में मैदान के बाहर जाता हुआ। एक बार विकी भोईर चले, बढ़िया तरीके से प्रयास कर रहे थे बड़ा शॉट खेलने का, टाइमिंग नहीं कर सके। नए बल्लेबाज आए थे सरफराज,
सरफराज की अगर बात की जाए तो आइकॉन खिलाड़ी है इस टीम के। तो पहला ओवर खत्म हो चुका है। विकी भोईर का बेहतरीन ओवर रहा। पूरी प्रतियोगिता की बात की जाए तो विकी भोईर ने दिल जीते हैं। बेहतरीन गेंदबाजी की है, खूबसूरत लेंथ और लाइन की दिशा में गेंदबाजी की है। एक बार मैन ऑफ द मैच भी बन चुके हैं। इस ओवर में रन खर्च किए मात्र 7, एक सफलता भी हासिल की और आउट किसको किया? रब्बानी को आउट किया। रब्बानी को पेविलियन का रास्ता दिखाया। गेंदबाजी में बदला होता हुआ गेंदबाजी मोर्चे पर अब दिखाई देंगे विश्वजीत ठाकुर, जो मोटा के नाम से जाने जाते हैं, पहचाने जाते हैं। मिस्टर जेपीएल, मिस्टर जूनियर प्रीमियर लीग से भी जाने जाते हैं, क्योंकि उन्होंने जूनियर प्रीमियर लीग में एक बेहतरीन कारनामा किया था। पूरा टेबल साफ किया था। मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बैटर, बेस्ट फील्डर, यानी कि पूरा टेबल उन्होंने साफ किया था। इसीलिए उनको मिस्टर जेपीएल के नाम से जाना जाता है। वाह, ये गेंद बहुत ही तेज रफ्तार से डाली थी। बल्लेबाज ने जितनी अपेक्षा की थी उतनी ऊंची उठी नहीं, गेंद थोड़ी नीची रही, किरण पवार के हाथों में चली गई। ये देखिएगा, टिप्पा गिरने के बाद गेंद काफी नीची रही। डॉट बॉल आया, पहली गेंद विश्वजीत की डॉट बॉल। इनके नाम में ही जीत है। और सामने जो बल्लेबाज है सरफराज, किस प्रकार से बल्लेबाजी करते हैं विश्वजीत का। ये स्क्वेरले की दिशा में गेंद को घुमाया है। मिड विकेट के खिलाड़ी दौड़ते हुए आते, फील्ड करते, थ्रो करते, एक रन लेने का मौका। अमोल भोसले और सरफराज की जोड़ी मैदान के अंदर है। इन दोनों के ऊपर बड़ी जिम्मेदारी है। यहां से 50-55 रन आपको 5 ओवर में बनाने पड़ेंगे, तो ही ये मुकाबला अच्छा देखने को मिल सकता है। फिर एक बार विश्वजीत चले। वाइड बॉल का इशारा, तेज रफ्तार से डालना चाहते थे, लेग स्टंप के बाहर से जाते भी गेंद। वाइड बॉल का इशारा, यानी कि एक्स्ट्रा रन यहां पर स्कोर बुक में लिखा जाएगा। स्कोर बढ़ता हुआ 9 रनों के ऊपर, एक विकेट गिरने के बाद। अमोल, हालात काफी नाजुक है सामने वाले टीम के। एक दूसरा बड़ा शॉट इस ओवर में चाहिए। अभी तक दूसरे ओवर की 2 गेंदें हो चुकी है। क्या कहेंगे? विश्वजीत चले। हवेत बॉल, झेल टिपण्याची संधी आहे का पाहावं लागेल, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. थोडासा दूरवरती क्षेत्ररक्षक होता आणि त्याचा फायदा बॅटिंग टीमला इथे मिळाला. 2 धाबा कन्वर्ट केलेत आणि दुहेरी धाबाने सांघिक धावसंख्या मात्र पुढे जाईल 11 धाबा. आपण जर शामसर विचार केला तर AK स्पोर्ट वरोडे क्रिकेट टीमची जी गोलंदाजी आहे ना, ती कडवट गोलंदाजी आहे. 4 गोलंदाज प्रोफेशनल बॉलर आहेत, त्यामुळे थोडासा परिणाम बॅटिंग टीमवरती होतोय. मात्र अमोल भोसलेला ती जबाबदारी घ्यावी लागेल, कारण हा सामना सोपा नाहीये. ऑन साइडला यावेळेला सुंदर फटका अमोल भोसले यांच्या बॅटमधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. संजीवनी चौकार. क्या बात है, बेहतरीन टाइमिंग दिखाया है यहां पर अमोल भोसले ने, और गेंद को भेज दिया लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। ये गेंद थोड़ी सी शॉर्ट गेंद थी, हैमर शॉट केला। खिलाड़ी मौजूद थे आकाश तारेकर, उनके बगल में से गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। एक बहुत ही बड़ा शॉट, इसी प्रकार के शॉट की आवश्यकता है वरवडे टीम के लिए। इस बार ऑफ स्टंप के बाहर रूम मिला, वाइड लॉन्ग ऑफ की दिशा में कवर के खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी आते, फील्ड करते, थ्रो करते। इस बीच रन पूरे किए। एक रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 16 रन। दूसरा ओवर प्रगति पर है। पहला ओवर की पाईती डाला था विकी भोईर ने, 7 रन खर्च किए थे, एक सफलता हासिल की थी। उसके बाद आए हैं विश्वजीत ठाकुर, अभी तक इस ओवर में रन खर्च किए हैं 5 गेंदों में 9 रन। आखिरी गेंद लेकर इस ओवर की अल्टी पल्टी का प्रयास नाकामयाब रहा। विकेट कीपर के हाथों में चली गई डॉट बॉल। बिन्नी गेंद यहां पर देखने को मिलती हुई। 2 ओवर का खेल खत्म हो चुका है। 2 ओवर का खेल खत्म होने के बाद रन है, एक विकेट गिरने के बाद 16 रन प्रति ओव्हर 8च्या अवरेजने इथे बॅटिंग करत असताना फलंदाजी करणारा संघ पाहायला मिळतोय. देवान स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमच्या विरोधामधली ही लढाई आहे आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दोन्ही संघ शर्तीचे प्रयत्न करतायत. ते सर्वस्व पणाला लावलं जातंय की आम्हाला या मालिकेच्या पहिल्या पर्वाच्या
मेगा सेमी फायनल मध्ये दाखल व्हायचंय आणि त्यासाठी दोन्ही संघांचे हे शर्तीचे प्रयत्न आहेत. एकाचा प्रवास श्यामसर इथे थांबणार आहे, मात्र तो कोणता संघ आहे? दोन्ही संघ एकाच संघाला पराभूत करून याचा अर्थ काय आहे की सलगचे 2 सामने एके स्पोर्ट वरोडीने जिंकले होते. त्यामुळे दुसऱ्या सामन्यामध्ये दानिश इलेव्हन देवबागचा त्यांनी पराभव केला आणि दानिश इलेव्हनचा संघ एक सामना जिंकत एक सामना गमावला होता. त्यामुळे ते तिसरा सामना खेळले आणि देवान स्पोर्ट वरोडेचा सामना देखील दानिश इलेव्हन देवबाग सोबत झाला. त्यामुळे एकाच संघाला दोन्ही संघांनी आतापर्यंत हरवत या सामन्यापर्यंत आलेत. विकी भोईर रफ्तार के सौदागर है, रफ्तार किंग है. हमेशा इनकी गेंदबाजी हमने देखी है, काफी तेज रफ्तार से गेंदें डालने में माहिर है. अच्छी गेंद मिड ऑन की दिशा में जब तक लॉन्ग ऑन के खिलाड़ी आते, आकाश तारेकर गेंद को उठाते, 1 रन लेने का मौका, 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 17 रन. अभी तक अमूल बात की जाए पूरी प्रतियोगिता की, अभी तक 5 मुकाबले हुए, सभी ने टॉस जीता था. वो सब टीम ने पहले फील्डिंग करने का फैसला किया था. या आखिरी मैच में ऐसा क्या हुआ जो देवान स्पोर्ट वरवडे टीम ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला क्यों किया? सामना मोठा आहे, दबाव आहे, त्यामुळे दबावामध्ये रन चेस करत असताना दबाव अजून डबल होतो आणि याच गोष्टीमुळे नाणेफेकी जिंकत प्रथमतः बॅटिंग करतो दबाव झुगारण्याचा प्रयत्न देवान स्पोर्ट वरोडे क्रिकेट टीमचा संघ करताना पाहायला मिळतोय. मात्र समोरून जी गोलंदाजी होते ना त्याचा अतिरिक्त दबाव इथे घेतलाय. शॉर्ट बॉल एक्स्ट्रा बाउन्स करण्याचा इथे प्रयत्न केला. लेग वरून बॉल सरळ यष्टिरक्षक किरण पवारच्या दिशेने डॉट बॉल इथे टाकण्यात सफल झालाय गोलंदाज विकी भोईर आणि 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली आहे. सांघिक धावसंख्या 17 वरती आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ चालू आहे. 5 ओव्हरची ही लढत आहे. आपण आहोत नादवडे गावामध्ये आणि नादवडे गावातील MIDCच्या या महादेव मैदानावरती क्रिकेट रणज संग्राम आहे. विकी भोईर तयार. अबिल हलकसं अबिल केलंय. ऑन साईडला फटका खेळण्याचा इथे प्रयत्न केला. बॅटरने सिंगल कंप्लीट केली आहे. 1 धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. लेग बायचा सिग्नल पंचनी कळवला आणि सांघिक धावफलक फलकावरती जाईल. आतापर्यंत 18 धावा. तिसऱ्या षटकातील खेळ तुम्ही पाहता. इथून हात खोलावेच लागणार आहेत, कारण श्यामसर जर एके स्पोर्ट वरोडे क्रिकेट टीमचा आपण विचार केला तर 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 55+ धावा तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत. विकी तयार. फुलटॉस अमोल भोसलेच्या खेळावरती आता प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. ड्राईव्ह केले बॉलला कव्हर्सला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट केली आहे आणि त्यानंतर आपण पाहतो जोपर्यंत फेकी येणार आहे 2 धावांचा बहुमूल्य कालावधी अमोल भोसले आणि त्याच्या साथीदार फलंदाजी करणार आपण पाहतो. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या पुढे जाईल. 20 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. सरफराज बॅटिंग करतोय अमोल भोसलेच्या साथीला, ज्याने 7 चेंडूमध्ये फक्त 2च धावा आतापर्यंत बनवलेत. हवेत बॉल. फटका चांगला आहे का पाहावं लागेल. फटका मिस टाइम. अमोल भोसले आउट. अमोल शॉट देखो किस प्रकार से खेला था. एक्शन रिप्ले में हम देख सकते हैं किस प्रकार से अमोल भोसले ने यह शॉट खेला था. विकी की ये गेंद उड़ाया था. गेंद आगे थी, अच्छी तरीके से गेंद को उड़ाया था. ऊंचाई काफी मिली, जो लंबाई चाहिए थी, दूरी चाहिए थी, वो नहीं मिली. नतीजा एक आसान सा मौका. फील्डर ने कोई गलती नहीं की. नतीजा अमोल भोसले 7 गेंदों में 11 रन बनाकर मैदान के बाहर जाते हुए. तीसरा ओवर खत्म हुआ. 3 ओवर खत्म होने के बाद और 2 विकेट गिरने के बाद रन है 20 रन 2 विकेट गिरने के बाद. अभी भी 12 गेंदों का खेल बाकी है. एके स्पोर्ट वरवडे और देवान स्पोर्ट्स वरवडे के बीच में यह मुकाबला मैदान के अंदर जारी है. आप सभी देख रहे हैं सिंधु नायक ट्रॉफी 2026 सिंधुदुर्ग जिले में वैभववाड़ी में नादवडे गांव में महादेव मैदान के अंदर यह मुकाबला जारी है. तमाम दर्शक शाम के समय यहां पर भारी मात्रा में मौजूद थे. अब जैसे जैसे वक्त गुजरता गया, अब रात के करीब करीब 2:30 बज चुके हैं और हमारे जो भी यहाँ पर दर्शक है उनकी मैं सराहना करूंगा. उनकी दाद देनी पड़ेगी. इतने रात के समय भी यहाँ पर मौजूद है ये बड़ा मुकाबला देखने के लिए कि कौन सी टीम सेमीफाइनल में प्रवेश करेगी.
गेंदबाजी में बदला होता हुआ प्रसन्ना पाटिल जिनका नाम है गेंदबाजी मोर्चे पर आएंगे। इस प्रतियोगिता की बात की जाए तो विकी भोईर काफी प्रभावशाली रहे हैं, रनों पर भी अंकुश लगाया है, विकेट भी प्राप्त किए हैं और अपने टीम को जीत हासिल करवा कर दी है। अब फील्डिंग का काम निभाते हुए मिड ऑफ की दिशा में चले प्रसन्ना सरफराज के लिए। इस पूरी प्रतियोगिता की बात की जाए आज के दिन के तो अंपायरों ने भी बहुत ही बढ़िया भूमिका निभाई है। अमोल मिस्त्री, मनोज सुतार, चेतन कोठारकर, राजू वेंगणकर, सभी अंपायरों ने बहुत ही बढ़िया काम किया है। प्रसन्ना की गेंद, पटकी हुई गेंद तेज रफ्तार से विकेट कीपर के हाथों में चली गई और डॉट बॉल, बिन्नी गेंद फिर एक बार लिखी जाएगी। ये गेंद देखिएगा टिप्पा खाने के बाद उछली, एक बड़ा शॉट खेलना चाहते थे, काफी तेज रफ्तार से बल्ला भी घुमाया था लेकिन बैटर बॉल के बीच में संपर्क नहीं हुआ। डॉट बॉल आया, प्रसन्ना फिर एक बार चले, इस बार ऑफ स्टंप के बाहर कट किया है, बल्ले के अंदरूनी हिस्से पर गेंद लगी है। थर्ड मैन की दिशा में गेंद चली गई है। थर्ड मैन के खिलाड़ी आते, फील्ड करते, थ्रो करते, तब तक लहरते हुए आसानी के साथ एक रन पूरा किया। हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं अमोल जी, कछुए की चाल की तरह रन बना रहे हैं। रन बहने चाहिए, बनने नहीं चाहिए। और वो बहाव कब आएगा, कौन सी ओव्हर में आएगा, क्योंकि ये चौथा ओव्हर प्रगती पर है। धावसंख्या फक्त 21 आहे, त्यामुळे मोठ्या फटकेकडे जावंच लागणार आहे. चांगला बॉल, फ्लाइट दिली आहे. प्रसन्न पाटीलची खासियत आहे लेफ्ट हँडेड, एक नॅशनल स्विंग आणि अँगल बनवण्याचा प्रयत्न प्रसन्न पाटील सातत्याने करतो. आणि श्याम सर, या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. खूप संयमी गोलंदाजी, कोणतीही रिॲक्शन नसते आणि पूर्णतः मॅचमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो प्रसन्न पाटील. पंचाच्या उजव्या त्याकडून लेफ्ट हँडेड सीमर आणि फिरकी गोलंदाजी सातत्याने त्याच्याकडनं पाहायला मिळते. एक वेगळ्या शैलीमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला तो पाहायला मिळतो आणि त्या सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये या गोलंदाजाने आपला प्रभाव दाखवलाय. चांगली गोलंदाजी करत असताना प्रसन्न पाटील कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून टीमची धावसंख्या थांबली आहे. फक्त 21 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॅकफूट पंच करायचा आहे, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू एका बाजूला, बॅट दुसऱ्या बाजूला आहे. खराब बॅटिंग स्ट्रायकिंग गेमचे बॅटर करत असताना आपण पाहत होतो. संतोष 3 चेंडूमध्ये एकही धाव त्याने आतापर्यंत बनवली नाहीये. 3 डॉट बॉल घेतलेत. प्रसन्न पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहे. नक्कीच नॉन स्ट्रायकिंग गेमच्या बॅटर सरफराजला कानमंत्र द्यावा लागेल ना, तर सरफराजने देखील श्यामसर निराशच केले. 9 चेंडूमध्ये फक्त 3 धावा त्याच्या खात्यामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती प्रसन्न पाटील तयार. रुबी कट बॉल आपण पाहत होतो, थर्ड मॅन कडे चाललाय, सिंगल इथे कंप्लीट होईल आणि त्यानंतर फक्त फलकावरती धावा आहेत. 22 ओव्हर नंबर 4 चा काही संपला, 2 आउट 22 धावा. अशा नाजूक अवस्थेमधून देवांश पोटवरवडे. अमोल, क्या गेंदबाजी, क्या गेंदबाजी। प्रसन्ना पाटिल इस ओवर में रन खर्च किए मात्र 2, बेहतरीन गेंदबाजी करते हुए और तमाम दर्शकों के दिलों में अपनी जगह बनाते हुए किफायती ओवर यहां पर डाला। बेहतरीन ओवर, सीमित ओवर के मुकाबले भी ये आसान बात नहीं होती अमोल कि सिर्फ 2 रन देना, लेकिन कमाल किया है, कमाल धमाल बेमिसाल ऐसी गेंदबाजी प्रसन्ना पाटिल की। अब आखिरी 6 गेंदें बची है, 22 स्कोर है 2 विकेट गिरने के बाद। 6 गेंदें, क्या यहां से इस ओवर में किफायती बल्लेबाजी करेंगे क्या बल्लेबाज? एक तरफ है सरफराज, दूसरी तरफ है संतोष। फुल टॉस गेंद, टाइमिंग तो हुआ है, गेंद सीमा रेखा के बाहर नहीं जाएगी। आकाश ने क्या कैच पकड़ा है, ये शायद गेंद सीमा रेखा के बाहर जा सकती थी, लेकिन आखिरी समय पर जो अपनी दोनों हाथ डालकर गेंद को पकड़ा और बाउंड्री लाइन के करीब करीब ये कैच पकड़ा। फुल टॉस गेंद, ये आप देख सकते हैं एक्शन रिप्ले में, अच्छे तरीके से टाइमिंग किया था, लेकिन वो दूरी नहीं, आकाश आए, आकाश ने कैच पकड़ा। क्या बात है, क्या बात है,
कितनी आसानी के साथ ये कितना कठिन कैच पकड़ा है आप देख सकते हैं। ये खासियत है 21 फुट बरौडे के खिलाड़ियों में, बैटिंग हो, फील्डिंग हो या बॉलिंग हो, तीनों फॉर्मेट में बेहतरीन काम निभाते हुए, बेहतरीन काम करते हुए नए बैटर संतोष की जगह लेने के लिए मैदान के अंदर जाते हुए गणेश जिनका नाम है। अंगद पाटिल आ गए, छा गए, भाग गए। जो प्रेशर बनाया था पहली ओवर में इसके, प्रसन्ना पाटिल ने वो साफ दिखाई देता हुआ। आखिरी 5 गेंदे, वाह क्या बात है। स्विंग एंड अ मिस, टिप्पा गिरने के बाद गेंद बाहर की तरफ निकालने में कामयाब रहते हुए डॉट बॉल। यहां पर जो प्रसन्ना पाटिल ने कहानी बनाई थी वही कहानी यहां से दोहराते हुए अंगद पाटिल, यानी कि पाटिल अपनी पाटिल की मैदान के अंदर दिखाते हुए। नक्कीच शमसर चेंडू दोन्ही बाजूला वळवतो हा गोलंदाज, वेग भन्नाट आहे, यावेळेला वेगाचा वापर केलाय आणि हे व्हेरिएशन आहे। अंगद पाटील व्हेरिएशन साठी देखील ओळखला जातो। प्रेशर क्रिएट केला या अगोदर प्रसन्न पाटीलने आणि त्याच प्रेशरला पुढे घेऊन जाण्याचं काम अंगद पाटील करताना पाहायला मिळते। टीमची धावसंख्या फक्त 22 धावा फलकावरती आहे। वन बाउन्सचा सिग्नल देखील पंचांनी कळवला, या षटकात यानंतर असा चेंडू तू टाकू शकणार नाहीस असा इशारा देखील दिलाय। धीम्या गतीचा बॉल, खराब बॅटिंग आहे शमसर, कोणताही प्रतिकार बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं होत नाहीये। तुम्ही क्वार्टर फायनलची लढत खेळता, तुम्हाला सेमीफायनल मध्ये जायचंय तर तुम्हाला प्रतिकार करावा लागेल, तुम्हाला लढावंच लागेल। मोठी लढत जिंकणं अनिवार्य आहे, जिंकणं हा एकमेव पर्याय आहे। और बिच बॉल समोर खेळलेत, यावेळेला प्रॉपर कनेक्शन झाले का? ओ क्या बात है, या कॅचची रील होईल, झेल टिपलाय। यावेळेला आपण पाहतो क्षेत्ररक्षक आकाश गणपत तारेकर, महाराष्ट्राचा बायकर मॅन, ज्याने एका हातामध्ये हा झेल टिपला आणि श्यामसर या झेलची रील्स उद्या नक्की व्हायरल होईल। हो, एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं ये शॉट बढ़िया तरीके से खेला था, स्लॉट में मिली गेंद थी, सामने वाले प्लॉट में भेजना चाहते आकाश तारेकर आ गए, बीच में आकाश नाम का कांटा आ गया जो एक ही हाथ में कैच लपक लिया। दर्शकों के लिए इनाम था, अगर आप एक हाथ में कैच पकड़ते हैं तो 500 रुपए। आकाश के लिए क्या है, एक हाथ में जो कैच पकड़ा है, इतनी बड़ी लंबी दौड़ लगाई और उसके बाद ओ हो माइंड ब्लोइंग, बहुत ही बेहतरीन कैच आकाश तारेकर का। आज के दिन का सबसे बड़ा बेहतरीन कैच इस प्रतियोगिता का आकाश तारेकर के नाम पे लिखा जाएगा। और बात की जाए अमोल इस पूरी टीम की बॉलिंग की, तो मयूर वाघमारी जैसे गेंदबाज 12th मैन हैं। नक्कीच श्यामसर, ही चर्चा मी त्याच्या सोबत या अगोदर देखील करत होतो, मात्र त्याने सांगितलं की खूप प्रवास केलाय। निर्धाव षटक, क्या बात है, शेवटचं षटक अंगद पाटील साठी एकदा आपण टाळ्यांचा कडकडाट करूया। मालिकेतलं पहिलं निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम केलाय अंगद पाटीलने आणि यावेळेला पारितोषिक देखील आलंय। अचित कदम टीमचे ओनर AK स्पोर्ट वरवडेचे यांच्याकडून आकाश तारेकरच्या अफलातून झेलसाठी तब्बल 2000 रुपये आकाश तारेकर साठी आलेत। महाराष्ट्राचा हा बायकर मॅन आहे, या खेळाडूने आतापर्यंत 19+ बाईक देखील जिंकलेत असा खेळाडू आहे आकाश तारेकर, ज्याने 100 झेल टिपला। आकाश गणपत तारेकर हे नाव आज प्रेक्षकांच्या नक्की लक्षात राहील। आणि श्यामसर 500 नाही 2000 रुपये आकाश तारेकरने जिंकले आणि 2000 रुपयांपेक्षाही हा झेल कदाचित त्याच्या संघाला 5,75,000 रुपयांकडे घेऊन जाईल। जबरदस्त लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल। टीमची धावसंख्या फलकावरती आहे फक्त 22 धावा आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आहे आवश्यकता। AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमला अचितजी कदम प्रचंड खुश असतील संघाच्या प्रदर्शनावरती। मालिकेतला आजच्या रात्रीतला तगडा संघ
त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखल केला. धन्यवाद अचिंती कदम. देवांशपोट वरवडे हा देखील एक ताकदवर संघ आहे आणि दोन्ही वरवडे गावचे संघ एकमेकांच्या समोर आलेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता मात्र बदल होईल. शेवटच्या सत्रातील आजच्या रजनीतील ही शेवटची लढत. लकी ड्रॉ ज्याची प्रेक्षक प्रतीक्षा करता आहेत तो लकी ड्रॉ आमच्या मुख्य मंचावरती आम्ही काढणार आहोत आणि आमच्या पुरुषांना मिळेल 3. चला ते कुपन आपण काढलेलं आहे स्मार्ट वॉच साठी आणि ते लकी कुपनचे मानकरी ठरणार आहेत. लकी कुपनचा क्रमांक आहे 22. चला 22 क्रमांकाचं कुपन आलेलं आहे. 22 क्रमांक कोणाचा आहे का? चला 22 क्रमांकाचा कुपन आपण कॅन्सल केलेला आहे आणि त्यानंतर आपण पुढचं कुपन काढतो आहोत कारण 22 क्रमांकाचं ज्यांचं कुपन होतं ते उपस्थित नाहीयेत. त्यानंतरचं पुढचं कुपन आहे 277. चला 277 क्रमांकाचं कुपन. सिंधू नायक चषक. त्यानंतरच आपण पुढचं कुपन काढलं आहे 660. 660 क्रमांकाचं कुपन. चला पुढील कुपन. $537. $165. 537 क्रमांकाचं कुपन आहे. स्मार्ट वॉच. प्रत्येक दिवशी आपण लकी विनर काढणार आहोत. महिलांमधून 3 आणि पुरुषांमधून 3. अच्छा आमचे भाग्यवान विजेते आपल्याला मिळालेत. नाव काय? हृदयनाथ दळवी. तुम्ही कुठून आलात? ओरोसवरून आलेले आहेत. एकदा टाळ्या वाजवा. इतक्या रात्री ते थांबलेत आणि त्याचा फायदा त्यांना झालाय. नक्कीच आज तुम्हाला पारितोषिक मिळालंय. तुम्हाला 5 रात्रीमध्ये यावं लागणार आहे. ओके 5 रात्रीमध्ये यावं लागणार आहे. ओके ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचं कुपन काढतो आहोत 301. 301 नाहीये कोण? पुढील कुपन. चला मॅच स्टार्ट करा. 32 क्रमांक. 32. 574. नवीन षटक. पहिला चेंडू जातोय तो फाईन लेगच्या डोक्यावरून आणि बघता बघता हा चेंडू सीमा पार. पहिल्या चेंडूवर सणसणीत खणखणीत विश्वसनीय हा चौकारानं आपलं खातं खोललंय ते किरणने आणि संघाची धावसंख्या पोहोचते आहे ती बिनबाद 4. पाठलाग करायचा आहे 23 धावांचा. फक्त 23 धावा पाहिजे आहेत आणि त्याला उत्तर देताना प्रत्युत्तरादाखल पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर हा खणखणीत चौकार.
574 क्रमांकाचं कुपन इथे आलेलं आहे आणि त्याचे आमचे लाभार्थी देखील आपल्याला मिळालेत. तुमचं नाव काय? राकेश यादव, नापणेगाव. चला, एक गेले नापण्यामध्ये, एक ओरोसला आणि शेवटचं अजून बाकी आहे. खराब चेंडूचा करपूस समाचार. मिडविकेटच्या डोक्यावरून हा आणखीन एक खणखणी षटकार. बघता बघता ज्या 23 धावा पाहिजे आहेत त्यापैकी जवळपास 50% धावा या जवळपास पूर्ण झालेल्या दिसत आहेत. 10 धावा धाव फलकावर. आता फक्त 13 धावांची आवश्यकता. 51 कुपन क्रमांक 51 आहे. छान ड्राईव्ह कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय. स्वीपर कव्हर सीमारेषेबाहेर. हा चौकार. धावसंख्या पोहोचते ती 14 वर. बिनबाद 14. 23 धावाला उत्तर देताना अतिशय सणसणीत असं चपराक दिली आहे ती सलामीवीरांनी. 512 बिनबाद 14. मुख्य व्यासपीठावर स्मार्ट वॉच साठी जे कुपन्स आहेत 743. चेंडू हवेत आहे आणि हा झेल हा विसावला गेलाय. पहिला धक्का म्हणता येणार नाही. पहिला गडी बाद झालाय. 1 बाद 14. 423 423 93 93 क्रमांकाचं कुपन आणि तो भाग्यवान विजेता आलेला आहे. नाव काय? कुणाल. कुठून आलात? वारगाव. चला मॅच स्टार्ट. तर बिनबाद 14. विजयासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता. पहिले षटक हे प्रगतीपथावर. मधल्या शो चेंडू स्टिअर केला. चेंडू जातोय वाईड स्टँडमॅन सीमारेषेबाहेर. हा आणखीन एक चौकार. उजव्या थोडासा बाहेर होता. चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडू बघता बघता हा सीमा पार. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती AK स्पोर्ट्सची 1 बाद 18. फक्त आता 5 धावांची आवश्यकता. स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीत दाखल होणारा संघ हा जवळपास AK स्पोर्ट्स ठरणार आहे, यात काही शंका नाही आहे. 1 बाद 18. 5 धावांची आवश्यकता. चेंडू हा उजव्या थोडासा बाहेर. चेंडू जातोय फर्स्ट स्लिपच्या बाजूने आणि चेंडू डीप थर्ड मॅच सीमारेषा बाहेर. हा चौकार. नो बॉलचा इशारा. हा सामना जिंकलाय तो अर्थातच AK स्पोर्ट्सने. विजयी संघाचं अभिनंदन. तर एकंदरीत सिंधू नायक चषक 2026च्या पहिल्याच रजनीत पहिल्याच रात्रीत पहिला उपांत्य फेरीचा मानकरी ठरतोय तो AK स्पोर्ट्स संघ. विजयी संघाचं अभिनंदन. तर या सूचनेनुसार मी विजय बागायतकर, माझे सहकारी समालोचक अमोल जमदाडे, श्याम वाक्कर आणि प्रदीप देऊलकर यांच्या समवेत मी आपल्याला वैभव ऑडिओ स्टुडिओत घेऊन जातो. उद्या आपण भेटू ठीक संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत गुड नाईट.